सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे तहसीलदारांना निवेदन. लोकसभा विधानसभेत 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सांगली जिल्हा शाखेच्या वतीने जत तहसीलदारांना विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले. महिलांच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. विशेषतः लोकसभा विधानसभेत 33% महिला आरक्षण तात्काळ लागू करावे अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महिला आरक्षणाची अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडू नये. सन 2010 मध्ये मंजूर झालेल्या तरतुदीनुसार संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण त्वरित लागू करण्यात यावे. महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक संधी मिळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली. यावेळी घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर साठी सध्या तब्बल 46 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सिलेंडर वितरणाचा कालावधी कमी करून 21 दिवसाच्या आत गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संघटनेने केली. तसेच राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेत अनेक पात्र आणि गरजू महिलांचा समावेश झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. या प्रकरणाची फेर तपासणी करून वंचित राहिलेल्या पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबतही संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. हे निवेदन देताना संघटनेच्या जिल्हा सचिव रेहाना शेख, जिल्हाध्यक्ष सुरेखा जाधव, जिल्हा कमिटी सदस्य उज्ज्वला वाघमारे, अमीना जमादार यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी व महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.